आणि त्याला चांगली उकळ येऊ द्यावी। येथे वाटाणे चांगले शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता येथे चांगली उकळ आलेली आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर तसेच 1 चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार तुम्ही मीठही घालू शकता। अशा प्रकारे यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, लाल मसाला, धने जिरे पावडर, हळद आणि मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याला चांगले परतवायचे आहे। त्याला चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता येथे मसाल्यांना चांगले परतवायचे आहे। मसाले तेलात चांगले परतून झाल्यानंतर त्यांचा रंग बदलतो। मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यांचा रंग असा दिसतो। आता या मसाल्यांमध्ये चांगले शिजवून घेतलेले चणे घालणार आहोत। या चण्यांना मसाल्यांमध्ये चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे। त्यांना चांगले परतवून घ्यायचे आहे। साधारण 5-7 मिनिटे याला चांगले कढवायचे आहे। त्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे। आता त्यावर झाकण ठेवून त्याला चांगले शिजवू द्यायचे आहे। थोड्या वेळाने झाकण काढून बघायचे आहे। आता त्याला चांगली उकळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर त्याला चांगले परतून 5-1 मिनिट तरी त्याला चांगले उकळी येऊ द्यायची आहे। इथे मी एक सिक्रेट मसाला यूज केलेला आहे। याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये चिकन मसाला घालावा। सिक्रेट मसाला म्हणजेच चिकन मसाला आहे। येथे आता आपले झणझणीत आणि चमचमीत चण्याचे कालवण किंवा तुम्ही त्याला भाजी सुद्धा म्हणू शकता। आता या चण्याच्या भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्याला चांगले एकजीव करूयात। चला तर मग येथे चण्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पण ही अशा पद्धतीने चण्याची भाजी बनवा, खा आणि मस्त रहा। अशा पद्धतीने बनवलेली चण्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू ऑल। बाय बाय।